नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी संतोष बावदाने खूप दिवसानंतर स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे 3 नोव्हेंबर 2025। तर खूप दिवस आपला व्हिडिओ आले नव्हते चॅनलवरती, तर थोडं गडबडीमध्ये होतो, तर आणि एडिटिंगचा पण थोडा माझा प्रॉब्लेम चालू होता, तर त्यामुळे व्हिडिओ येत नव्हते। तर आता ह्यापुढे व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर आजचा व्हिडिओ हा थोडा रिक्षा चालकांसाठी महत्त्वाचा विषय आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडेल। महत्त्वाच्या विषयावरती आज बोलणार आहे मी। विषय असा आहे की पुण्यामध्ये खूप रिक्षा वाढत चालल्या आहेत। आता पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पॅसेंजर कमी आणि रिक्षा जास्त झालेत। परमिट चालू असल्यामुळं लोक रिक्षा घेत आहेत, पण लोकांनी हा पण विचार केला पाहिजे, आपण 10,500-11,000 भरून परमिट घेतो, रिक्षा घेतो 3 लाखाची, म्हणजे 3च पकडते आता, 270-75 काहीतरी किंमत आहे रिक्षाची, आणि परमिट वगैरे सर्व हे करून 3 लाखापर्यंत जाते ती। म्हणजे कॅश घेतलं तर तेवढी जाते, लोन वगैरे केलं तर तुम्हाला ती 5 पर्यंत पण जाऊ शकते, 4.5-5 पर्यंत जाते। तर एवढा आपण खर्च करतोय रिक्षासाठी, पण तो खर्च करण्याआधी खरोखर धंदा आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला असं सांगणार नाही की तुम्ही रिक्षा घ्या अगर नका घेऊ, मी रिक्षाची सध्याची कंडिशन काय आहे त्याच्यावरती बोलणार आहे। तर घ्यायची का नाही घ्यायची हा विषय आपला स्वतःचा असेल, तुम्ही ठरवायचं घ्यायची का नाहीची। तर सध्या पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये धंदा म्हणायला गेला तर करणाऱ्याला धंदा आहे, पण करावा लागेल, त्याला पण लिमिट आहे। तुम्ही लिमिटच्या बाहेर पण धंदा करू शकत नाही, कारण आपण पण माणूस आहोत। सध्याच्या कंडिशनला तुम्ही 8-12 तास गाडी चालवली तरी तुम्हाला 1000-1200चा एवढाच धंदा चालू आहे सध्या। जर तुम्ही जास्तच लोड घेतला तर धंदा होऊ शकतो तुमचा, पण तो लोड तुम्हाला पुढं आयुष्यात हानिकारक ठरणार आहे, एवढंच सांगेल मी। कारण परमिटच एवढी सुटलेली आहेत, एक पॅसेंजर जरी रिक्षाला हात दाखवला रस्त्यावरती तरी त्याला 4 रिक्षावाले गोळा होतात विचारायला कुठे जायचं, आणि त्याच्यात रिक्षावाल्यांचीच हाणामारी होतात। तो म्हणणार मी पहिले थांबलो होतो, परत हा म्हणणार मला विचारलं होतं, अशामध्ये रिक्षावाल्यांमध्ये वाद होतात। आणि त्याच्यामध्ये कसं होतं, आता नवीन रिक्षावाले जे आहेत त्यांना भाडी पण धड नीट सांगता येत नाहीत, कुठं जायचे काय रस्ते माहीत नसतात। म्हणजे तसं मी काय एवढा जुना नाही, मला पण 7-8 वर्ष झालेत रिक्षावरती। म्हणजे कुणी राग मानून घेऊ नका की तुलाच सर्व माहीत आहे, असं काही नाही आहे, पण आहे असं। म्हणजे काय लोकांना रस्ते पण माहीत नसतात, ठरवून नेतात भाडी आणि परत तिकडे जाऊन कस्टमर बरोबर वाद घालत बसतात। तुम्ही इथं सांगितले होते, आता तुम्ही तिकडे नेताय। कस्टमर सांगतात काय बरोबर की मला इथे तर जायचंय, पण त्यांना माहिती नसतं ऍक्च्युअली रिक्षावाल्याला नेमकं कुठं जायचंय ते। कस्टमर सांगतं बरोबर, आता कस्टमरने सांगितलं मला वाकडला जायचंय, तर हे यांना काय वाटतं वाकड म्हणजे काय डांगे चौकाच्या पुढे गेलं की वाकड, किंवा चिंचवडवरून जात असेल तर, किंवा तिकडनं दुसऱ्या कुठनं पुण्यावरून आलं तर वाकड, म्हणजे लोकांना काय वाटतं भुजबळ चौक किंवा मुंकर चौक सोडलं की वाकड, पण आतमध्ये पण असू शकतं इकडे तिकडे। मग परत तिथं जाऊन वाद घालत बसतात की तुम्ही वाकड म्हणले होते। आता त्यांच्या सोसायटी पाशी तर त्यांना सोडणं गरजेचं आहे। तर असं काही नवीन रिक्षावाल्यांकडून होत असतं, कस्टमर काय त्याच्यामध्ये सर्वच रिक्षावाल्यांचं नाव खराब होतं, हा एक विषय आहे। पण खूप होतात स्टँडवरती, जागोजागी रिक्षावाले थांबलेले असतात, कुणाचा धड धंदा होत नाही, आणि मध्ये रस्त्यात पण काय कुणी हात केला तरी लगेच दुसरे सांगणार मी थांबलो, हे थांबणार, हे चालूच असतं। त्याच्यामुळे रिक्षावाल्यामध्ये पण वाद होतात, कारण धंदा प्रत्येकाला हवा असतो, कुणाला नव्हे, धंदा नको नसतो। आणि दुसरा विषय आहे, तर धंदा आहे का पुण्यामध्ये? तर धंदा मी तुम्हाला सांगणार नाही म्हणून, करणाऱ्याला धंदा आहे, केलं पाहिजे, पण त्याला पण लिमिट आहे। तुम्ही पार जीवावर उदार होऊन धंदा करायला गेलात तर तो तुमच्या शरीरासाठी पण हानिकारक ठरू शकतो। काय रिक्षावाले असे पण आहेत की ते 15-15 तास रिक्षा चालवतात। 15 तास रिक्षा चालवणं म्हणजे एवढं सोपं काम नाही मित्रांनो। तुम्ही आता यंग आहात, तुमचं तब्येत चांगलं आहे, शरीर चांगलं आहे, तुम्ही करताय, पण भविष्यात तुम्हाला हाच धंदा तुम्ही जो कमवला असेल तो सर्व धंदा तुम्हाला डॉक्टरला द्यावा लागणार आहे। तुम्ही मेहनत करताय कुटुंबासाठी, पण आपल्या शरीराची पण काळजी घेणं एवढीच महत्त्वाची आहे। कमीत कमी तुम्ही 8 ते 12 तास, 12 पण जास्तच झाले, 8 तास गाडी चालवणं ठीक आहे। कारण पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पाहिजे तसे रस्ते पण नाहीत आपल्या इकडं, खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हे पण कळत नाही, त्यामुळे जास्त लोड घेणं पण चांगलं नाही। सस्पेन्शन नाही आपल्या एवढं कारसारखं आपल्या रिक्षाला सस्पेन्शन नाही, तर आदळत असतात गाड्या, मानेचं मणक्याचं हे आजार चालू होतात आपल्याला, पाठीचं, पुन्हा अजून पोट वगैरे हे ते पूर्ण हेच
आपलं चेंज होऊन जातं, पोट वगैरे सुटतं. रिक्षावाले बघा, खूप रिक्षावाले ना असे म्हणजे आहेत, त्यांचं डाएट मेंटेन नसतं. आपण कधीच्या काळी कुठं काय पण खातो, काय जेवणाचं लिमिट नसतं, त्याच्यामुळं पचनक्रिया व्यवस्थित वगैरे होत नाही आणि मग सर्व असे काय नवीन नवीन आजार चालू होतात. तर आपण जातो पैशाच्या नादात आणि हे आजार आपण आयुष्यभरासाठी घेऊन बसतो. तर मित्रांनो, धंदा कराल लिमिटमध्ये तुम्ही जर 8 तासात केला तर तुमचा 1000 ते 1200 एवढाच धंदा होणार. आणि तेवढा तुम्ही करण्यासाठी जर रिक्षा घेत असाल तर तुम्ही एक कुठेतरी चुकताय असं मला तर वाटतं. कारण तुम्ही 8 तासात, 8-12 तासात, 8-10 तासात धंदा करून किती करणार? 1000-1200 रुपये करणार. 1200 जरी केले, मी म्हणतो 1500 कराल तुम्ही. पण 1500 मधले समजा तुमचे 400 रुपये गेले सीएनजीला, 400 सीएनजी गेले, राहिले किती? 1100 रुपये. 1100 रुपयामध्ये तुमचं, जर तुम्ही नाही घरी गेलात तर बाहेर कुठं नाश्ता पाणी हे ते तुमचं 100 रुपये त्याच्यातच गेले. राहिले 1000 मधले म्हणजे तुमचे किती झाले? 30,000 रुपये झाले महिना. तर 30,000 महिन्यामध्ये तुम्ही काय करणार आहात असं एवढं मोठं रिक्षा घेऊन? असं पण 30,000 महिना तुमचा समजा असेल तर तिथले तुमचे हप्ता जाईल 6-7 हजार रुपये. राहिले किती? 20-22 हजार रुपये. 20-22 हजार दादा, तुम्ही कुठं पण कंपनीत किंवा कुठं काही जरी रोडला विकलं तरी तुम्ही 20-22 हजार रुपये कसं पण कमवू शकता. रिक्षाच्या नादाला लागून तुम्ही मी म्हणणार नाही तुम्ही रिक्षा घेऊ नका म्हणून, घ्यायचं का नाही घ्यायचा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. पण 20-22 हजार जर तुम्ही रिक्षावर कमवण्यासाठी रिक्षा घेत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. कारण माणूस हा रिक्षावरती शांत बसत नाही, कारण त्याला हाव लागलेली असते पैशाची. म्हणजे आमच्यावरूनच सांगतो, आम्ही पण पहिले तसंच करायचो. पण आता आम्हाला वाटतंय की आता पोट सुटतं वगैरे वगैरे, असे काही ना काही, मान दुखते, मानेच्या पाठीचा मणका वगैरे दुखतो, पाठीला त्रास होतो, बसता उठताना त्रास होतो, असं. तर असे लय काही प्रॉब्लेम चालू होतात. कारण कमवून आपण काय कमवणार आहे? महिन्यात जरी 30 कमवले ना तरी परवडणार नाही आपल्याला. हे म्हणजे हे आजार आयुष्यभर सांभाळण्यासाठी 30,000 आपल्याला एवढं काय होणार आहे असं? तर मित्रांनो, विचार करा तुम्ही. असं तुम्ही बाहेर कुठं रस्त्याला काही जरी विकलं तरी तुम्ही 30,000 कसे पण कमवू शकता. पण रिक्षाच्या नादाला लागणार असाल तर तसा धंदा नाही राहिलेला आता मित्रांनो. तुम्ही घ्या, अगर नाही घेऊ आम्ही सजेस्ट नाही करणार तुम्हाला, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परमिट तुम्हाला मिळालं तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर तुमची मर्जी आहे कसं काय करायचं ते. पण धंदा तर मी सांगतो, माझं वैयक्तिक मत आहे की धंदा हा पाहिजे तसा नाही आहे. कारण 30,000 तुम्ही जर रोजचं जरी 1000 कमवलं तरी आपल्याला नाही परवडत ते मित्रांनो, तसं म्हणायला गेलं तर. कारण कसं आहे, 30,000 आपलं हे जर आजार बाजार आपल्याला चालू झाले तर काय करणार पुढं आपण आयुष्यात? आपले मुलं बाळ लहान असतात, आपण आता रिक्षा घेणार, रात्रंदिवस पाळणार, आणि जर आपल्या पुढं आजार बाजार चालू झाले तर आपण करणार काय? हा विषय आहे मित्रांनो. तर धंद्याची पण कंडिशन बेकार आहे सध्या. आता पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो चालू होते. आता मी सध्या PCMCतच रिक्षा चालवतो. कारण पहिला आम्ही दिवसात पूर्ण आमचं पुण्याला प्रदक्षिण व्हायची मेट्रो चालू व्हायच्या अगोदर. इकडनं रोज पुण्यात सिटीमध्ये जायचं म्हणजे जायचं, रोज बुकिंग मिळायच्या इकडनं. कात्रज, स्वारगेट अशा रोज बुकिंग असायच्या. आणि तिकडनं नंतर आपल्याला लगेच रिटर्न बुकिंग मिळायची. इकडनं एक बुकिंग आपण जरी घेऊन गेलो ना तरी, हे बघा आता मोशीला आहे मी, इकडं थोडं निवांत गार्डन आहे, म्हणजे मैदान आहे, मैदानात थांबलो होतो, म्हणलं आवाज वगैरे नको यायला म्हणून. तर इथूनच शूट करतोय आता. तर पहिली अशी सिच्युएशन होती की जायचं म्हणजे जायचं, इकडनं रोज लोक सगळी बुकिंग करून वगैरे जायचे. आता मेट्रो असल्यामुळे कोण जात नाही, सर्व मेट्रोनीच जातात. आता 50-50 मध्ये खेळावं लागतंय मित्रांनो. 50-50 मध्ये खेळायचं कारणच हे आहे की ट्रिपा नाहीत पुण्यातले वगैरे. आता ट्रिपा मिळाल्या तर कुठल्या मिळतात? हडपसर किंवा वाघोली अशा ट्रिपा कधी कधी लागतात इकडनं, पण तिकडनं मग लवकर इकडली आपल्याकडची बुकिंग मिळत नाही. हा प्रॉब्लेम होतो. मग त्यासाठी तिकडं जायला पण बरं वाटत नाही. पुण्यात गेलं तर कसं, तिकडनं समजा रिटर्न बुकिंग भेटली ना तर 1001 रुपयाचा झटका तासात होऊन जायचा. इकडनं गेले घेऊन, तिकडनं घेऊन आला, 1000 रुपये झटका होऊन जायचा. परत इकडं थोडं PCMC मध्ये थोडंफार केलं, 1000-1200 असे 2-1 हजार पहिले व्हायचे, 2-2.5 हजार पण कधी व्हायचे शनिवार रविवारचे. पण आता तशी सिच्युएशन नाही मित्रांनो. 1000 जास्तीत जास्त 1,500, त्याच्यावर धंदा तर आता या गणपतीपासून म्हणायला गेलं, पावसाळ्यापासून चालू झाल्यापासून धंदाच नाही. करणारे करत असतील, मी त्याच्याबद्दल नाही बोलणार. मी पण केलेला धंदा, मी पण तुम्हाला पहिलं सांगितलेल्या व्हिडिओमध्ये की एवढा धंदा होतो, तेवढा धंदा होतो. पण तसं कंडिशन नाही मित्रांनो. आता मेट्रो फुल चालायला लागले. एवढी मेट्रो चालते ना, फुल चालते. कारण आता मेट्रो स्टेशनवरून भाडे कुठले मिळतात? फक्त PCMC मेट्रो स्टेशनवरून रावेत, वाकड आणि मोशी, किंवा तेवढीच देवरोड वगैरे, देवगाव, तळवडे या साईडचीच PCMC मेट्रो स्टेशनपासून आपल्याला आता सध्याला भाडी आहेत. आणि आता वर्षभरात आपलं निगडी मेट्रोचं काम पूर्ण होईल. निगडीपर्यंत मेट्रो गेली तर हा धंदा फक्त 50-50 मध्येच खेळावा लागणार आहे. कारण आता तिकडनं पण मेट्रो होते वाकड साईडनं. वाकडची मेट्रो चालू झाली तर तिकडनं लोक कुठली येणार? त्या वाकडच्या मेट्रोला
वाकडला जर लोक उतरले तरी ती हिंजवडीची लोक उतरणार, म्हाळुंगेची लोक उतरणार किंवा इकडं बालेवाडी बानेरची, तेवढीच लोक. तिथं काय जास्त त्यांचं ऑनलाईन बुकिंग करून लोक जातात आता सगळे IT वाले. तर त्यांचं 50-60च्या वर बिल होत नाही. आपल्याला 50-50 मध्ये खेळून आपण आपल्या आयुष्यात फॅमिलीच्या समस्या ज्या काय असतील त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करू शकत नाही मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. PCMCची निगडीपर्यंत जरी मेट्रो गेली तर तिथून आपल्याला बुकिंग कुठल्या मिळणार आहेत? निगडी प्राधिकरण किंवा इकडं रुपीनगर, देव रोड, एवढ्याच बुकिंग. ह्या पण 60-70. देव रोडला गेला तर 100 रुपयेच होणार तिकडनं, आणि इकडं 50-50च्याच बुकिंग होणार आहेत सर्व आपल्याला. तर मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही विचार करा. मी काय असं जबरदस्ती करत नाही की तुम्ही नकाच घेऊ म्हणून, तुमचा विचार आहे. पण ह्यापुढं धंदा नाही मित्रांनो. ह्यापुढं तुम्हाला 1000 रुपये होण्याचे पण मुश्किल होणार आहे. घ्या ना घ्या आपला प्रश्न आहे. कारण तुम्ही असं म्हणाल की तुम्ही कशाला घेतली मग रिक्षा. मी मित्रांनो 2018ला परमिट काढलं आहे, 2019ला मी रिक्षा घेतली. मी पण घेतली म्हणजे हे आता कसं माहिती आहे की लोकांची समज काय झालेली आहे, तो घेतोय म्हणजे धंदा आहे. मी रिक्षा कशी घेतली माझी पण स्टोरी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर माझं पहिलं चिंचवड स्टेशनला स्नॅक सेंटर होतं, हायवेलाच, द्वारकादास श्यामकुमारच्या शेजारी. तर माझ्यासमोर शेअरिंग रिक्षाचं स्टँड होतं माझ्या दुकानाच्या समोर. तर मला रोज असं रिक्षावाले मी माझ्या ओळखीचे होते सगळे. तर ते असे लगेच निगडीला जाऊन लगेच 10 मिनिटात रिटर्न यायचे. तिथं किती झाले रे म्हणलं, जायचे 60, यायचे 60, 120 झाले लगेच. आणि तेव्हा पॅगो पण होत्या पहिल्या शेअरिंगला. त्याच्यानंतर माझ्या स्टार्टिंगला TVS रिक्षा आल्या, त्याच्यानंतर मग बजाजच्या पण शेअरिंगला लोक चालवायला लागले. मला पण विचार यायला लागला की याला आपण एखादी घेऊन रिक्षा शिपनी दिली तर काय होतंय. तेव्हा 300 रुपये शिप होती, 400 रुपये. त्याच्यानंतर 350 झाली, नंतर 300 झाली, अशा शिप होत्या. मी पण विचार केला, म्हणलं रिक्षा घेऊन आपण शिपनं देऊन टाकू, आपल्या नजरेसमोर जिथं स्टँडला लावून टाकू आणि आपल्या समोरच गाडी राहील, असा विचार केला होता मी. तर त्या बेसवरती रिक्षा घेतली मी. तर कसं म्हणतात ना दुसऱ्यात काय म्हणतात, दुरून डोंगर साजिरे अशी म्हण आहे ना, तर तशा याच्यासारखं झालं. मला वाटलं चांगलं आहे खरंच, मी घेतली. त्याच्यानंतर 2020ला लॉकडाऊन पडलं. मग त्याच्यानंतर आपला धंदा बंद पडला, स्नॅक सेंटरचा वडापावचा धंदा होता आपला. त्याच्यानंतर मीच कंटिन्यू चालू केलं, हे ते स्टॉप केलं आणि हेच चालू करायला लागलो. पण नंतर तेव्हा पण धंदा चांगला बऱ्यापैकी व्हायचा धंदा, शनिवार रविवार चांगला व्हायचा. तेव्हा मेट्रो वगैरे काय नव्हती इकडं आपल्या PCMCमध्ये. सणाट पुण्यात पडायचं आणि तिकडनं इकडे इल्या बुकिंग घेऊन यायचं. आता मेट्रो झाल्यापासून काय नाही. तर अशी मी रिक्षा घेतली आणि आत्ता 1000-1500च्या आसपासच करतोय. आणि 30,000च्या वर कधी आपलं महिन्याचं टार्गेट जाऊ शकत नाही. त्याच्यात आपण हप्ता बिप्ता मायनस करून आपलं शिल्लक काहीच नाही राहत, तसं विचार करायला गेलं तर. असं आहे मित्रांनो. तर घ्यायची का नाही घ्यायची हे तुमचं तुम्ही ठरवा. हप्त्यावर घेत असाल तर तुम्ही नक्की फसणार आहे, कारण तुमचा हप्ता निघायची पण नामुष्की होणार आहे तुमच्यावरती. तर बघा, काय काय लोक आता म्हणतात की परमिट वगैरे बंद झालं पाहिजे असं तसं. तर परमिट जरी बंद झाले तरी लोक इलेक्ट्रिक रिक्षा घेणारच आहेत. घ्यायची का नाही घ्यायची हा लोकांनी ठरवलं पाहिजे. तर लोकच रिक्षा घेत नसतील तर परमिटचा विषयच येत नाही. लोकांना गाईड करायला पाहिजे की धंदा आहे का नाही खरं, ह्याचे समजून द्यायला पाहिजे. तर अशी सिच्युएशन आहे बघा मित्रांनो. धंद्याची कंडिशन बेकार होणार आहे याच्या पुढं. कारण PCMC ते निगडीपर्यंत मेट्रो झाली तर धंदा पूर्ण संपणार आहे. आणि पिंपरी चिंचवडचं नाही तर पुण्यात पण अशीच कंडिशन होणार आहे. कारण पुण्यात पण आता विमाननगरपासून पुढं वाघोलीपर्यंत मेट्रो जाणार आहे. परत तिकडनं स्वारगेटवरून पुढं कात्रजला जाणार आहे. कात्रजवरून तिकडं उंडरी मार्ग आहे. तिकडं स्वारगेटवरून आता परत हायरी साईडला, परत वनाजपासून तिकडं चांदणी चौक, तर पूर्ण कव्हर होणार आहे ते. रिक्षाचं भाडं हे आपल्याला आता याच्या पुढं 50च्या वरती कोणच देणार नाही. कारण कमी डिस्टन्समधली भाडी भेटणार आहेत आपल्याला. तर त्यामुळं आपण मोठी स्वप्न बघून रिक्षा घेऊ, मी एवढं करील तेवढं करील. रिक्षावरती आपण करोडपती होणार नाही, किंवा रिक्षावरती आपण आत्ताच्या नंतर रिक्षावर आपण पुण्यात स्वतःचं घर घेऊ शकत नाही, हे तर मी सांगू शकतो. जर तुम्ही जास्त मेहनत केली, रात्रंदिवस पळालात तर तुम्ही काय करू शकता, पण तुमचं लाईफ तुम्ही जास्त जगू शकत नाही. कारण तुम्हाला रिक्षावरती व्हायब्रेशन आहे, एवढं रस्ते खराब आहेत, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. आपण एवढं करतोय तर आपण पण जगलं पाहिजे निरोगी. तर सगळं कानून तर सध्या रिक्षावाले काय काय असे पोटं घेऊन फिरत आहेत. काय पुढं होणार आहे त्यांचं, डायबिटीस हे ते सर्व चालू होणार मग नंतर. तर अशा रीतीने हाय बघा, तुम्ही ठरवा घ्यायची का नाही घ्यायची. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा.